तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. गावदेवी ओली आणि जयबजरंग कारिवली आपण ही ऑफिशियल एंट्री जी आहे ती जमा करायची आहे. प्लीज विनंती असेल. एक चांगली मॅच मागील पाहायला मिळाली. उद्घाटनीय मॅच होती. बिबिस्पर इताडे मित्र म्हणून हरता हरता विन व्हायला झालेले आहे. कारण जय हिंद देवरुंग या संघाचे क्षेत्ररक्षण निकृष्ट दर्जाचं आपल्याला पाहायला मिळालं. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर हार पत्करावी लागली. गोलंदाजांनी मात्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळाली होती. तर इथनं देवरुंग संघाची बॅट हरवलेली आहे. कुणाला सापडले असेल तर कृपया आणून द्यायची आहे. जय हिंद देवरुंग संघाच्या एका फलंदाजाची बॅट हरवली आहे. प्लीज कोणाकडे असेल तर आणून द्यायची आहे या ठिकाणी. एक चांगले मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते. गावदेवी ओली वर्सेस जयबजरंग कारिवली या दोन संघांमधले द्वंद्व युद्ध रंगताना पाहायला मिळेल. प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. एक धाडसी निर्णय आणि आमंत्रित केलं पाहायला मिळतंय जयबजरंग कारिवली या संघास. अप्रतिम आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 भव्य दिव्य असं आयोजन. सन्माननीय श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या नावाने ही स्पर्धा मित्र आपल्या अनुभवाला मिळते. खूप चांगलं आयोजन नियोजन ही या ठिकाणी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर या क्रीडा नगरीवरती रंगताना पाहायला मिळते. यस धन्यवाद. बॅट सापडलेले आहे. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने तन मन धन अर्पण करून सहकार्य दिलेलं आहे या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्र कुठलाही खेळ असो त्या खेळाला जे लागणारं साहित्य आहे ते जर नसेल तर खेळ पूर्ण होत नाहीये. क्रिकेटचा खेळ हा चेंडू विना अधुरा. आणि आपल्याला बॉल स्पॉन्सर पाहायला मिळत आहेत. या गावचे पोलीस पाटील सन्माननीय श्री हरिदास कालन साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणाऱ्या मान्यवरांना याचे स्वागत आणि सन्मान दिला जातोय. अतिथी देवो भव अशी युक्ती आहे. त्या युक्तीप्रमाणे त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आणि त्यासाठी सन्मान चिन्ह आपण पाहतोय मदन जाधव समाजसेवक माजी उपसरपंच सन्माननीय यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर आपल्याला पाण्याची व्यवस्था जी आहे ते मान्य श्री अजय कोणकर साहेबांच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर जो संघ नायक नाणेफेक जिंकेल त्याच्यासाठी शीतपेय आहे थम्सअप. माजी सरपंच सन्मान्य नवनाथ सुतार यांच्या माध्यमातून ते थंड पेय दिले जाते. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच साठी आपण जे ओशन फ्रूट ड्रिंक जे आहे ते माजी सदस्य सन्माननीय जयराम दलवी साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मॅन ऑफ द सिरीज बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर जी आकर्षक ट्रॉफी आहे ती उद्योगपती सन्माननीय श्री भरत पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आणि आकर्षक ट्रॉफी जी आहे मॅन ऑफ द मॅच ची ती श्री अमोल जाधव यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकासाठी ज्या आकर्षक ट्रॉफी आहेत मित्र ज्यांच्या नावाने स्पर्धा खेळवली जाते असे तुम्हाला सर्वांचे लाडके सन्माननीय श्री
दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य सुद्धा आहे. खूप खूप धन्यवाद. बोलूया खेळाकडे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कैलास आणि अरविंद गोलंदाजी दूर आपण पाहतोय. नीलम नाईक पाहूया काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. सामना क्रमांक 2 अतिशय चांगला आहे, परंतु आपण पाहतोय धाडशी निर्णय फलंदाजी घेण्याचा. कदाचित प्लेयर कमी असतील त्या कारणास्तव आपण पाहतोय नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलेले गावदेवी ओवली संघाने खेळाला सुरुवात होते. पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी नीलम नाईक तयार होते गोलंदाजी मार्क वरती. पंचांचा अधिकृत इशारा येत आहे गेम ऑन. यावेळेस सोडवलाय इनफिल्ड क्लिअर करण्याच्या नादामध्ये मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळाला, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय की झेल काही कन्वर्ट करता आलं नाही. या दरम्यान एक धाव कंप्लीट केली जाते संघाचं आणि स्वतःच या ठिकाणी आपण पाहतोय धावांच्या रूपाने अकाउंट ओपन केलं जाते. मागील मॅच मध्ये आपण पाहतोय की बिबिसवडी इताडे संघाने एक चांगला विजय संपादन केला. त्यानंतर या सामन्यातील विजेता संघ त्याच्याशी 2 हात करेल. त्यानंतर जॉली स्पोर्ट कामतगर आणि जय हनुमान पोगाव ही एक मॅच चांगली पाहायला मिळेल. त्यानंतर श्री वेताल कोपर आणि आई गावदेवी सोनाले ही एक मॅच चांगली आहे. यावेळेस इनफिल्डच्या वरतून पटका खेळण्याचा प्रयत्न काय करता पाहूया. चेंडू डीप मध्ये सरसावतोय. चेंडू अडवला जात नाहीये. चेंडू जातोय सीमा पार चौकार. क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान खजिनदार क्या बात आहे, त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय चौकार. यावेळेस पाहतो इनफिल्डच्या वरतून हा चेंडू नाही थांबत. हाही जातो सीमा पार. अजून एक दर्जेदार क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. सुरत बॅक टू बॅक दुसरा चौकार इथं पाहायला मिळते. अजून या स्पर्धेमधील चौकार हॅट्रिक पाहायला मिळाले नाहीये. चौकार हॅट्रिक लागली जाईल काय स्पर्धेची पहिली वहिली. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पाहतोय समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. ब्लॉक हॉल मध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळत होता. अतिशय चांगला गोलंदाज आहे. कमबॅक करताना पाहायला मिळाले. एक धाव खर्च केली जाते. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल 10 या अंकावरती धाव फलक जाऊन पोहोचते. कैलास आणि अरविंद ही काही चांगली जोडी आहे. सुरुवात चांगली नेहमी पाहायला मिळते. आज या ठिकाणी पाहूया कैलास कशा प्रकारे खेळ करतोय. छोटस रनअप यावेळेस ऑन साइड ला खेळून काढलेला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काय नाहीये. एका धावेने धावसंख्या 11 या अंकावरती जाऊन पोहोचते आणि इथं मात्र और थ्रोचा प्रयत्न झाला गेला. एक धाव अजून कंप्लीट केली जाते आणि चौथ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्या बात आहे. हे आहे खऱ्या अर्थाने 40+ क्रिकेट. किती धावा? 3 धावा झाल्या. 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 3 धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या 13 या अंकावरती लागली गेली आहे. क्या शेवटचा चेंडू आहे. पाहूया या षटकातील नीलम नाईक थोडासा मागणा ठरतो. या ठिकाणी जर एखादा मोठा फटका आला तरी चांगला स्कोर उभारला जाईल यात मात्र काही शंका नाही. या पाहूया पॉवर प्लेचा षटक आहे. फलंदाजी चांगली पाहायला मिळाली अरविंद भोईर यांच्या माध्यमातून. यावेळेस सोडवला आहे. पाहूया आता क्षेत्ररक्षक किती पोहोचेल तोपर्यंत चेंडू मात्र अडवला जातो. क्या बात आहे. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केले जात आहेत. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 फलकावरती बिनबाद 15 अशी आपल्याला पाहायला मिळते. आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 चा भव्य दिव्य असं आयोजन मित्र आपल्याला पाहायला मिळते. सुसज्ज असं व्यासपीठ, खेळाडूंसाठी बसण्यासाठी चांगली व्यवस्था आहे. चांगला कॉम्बॉक्स आपल्याला पाहायला मिळते. टॉस बॉक्स ही सुसज्ज असं पाहायला मिळते. सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप चांगल्या पद्धतीने सजवताना पाहायला मिळालेल्या आहेत.
हॅलो नाव खराब होणार माहिती का कमिटी मॅच होता नाव काल ना दिवशी होता कारण करा मॅच होता नाव ते कॅन्सल झालं याला बघिन जरा आम्ही इंटरेस्ट नाही लगे काल केला आम्ही 1000 रुपये दिले कॅशला चांगली कॅश दिले साईला यावेळेस भारत देतोय नवीन गोलंदाजी मार्क वरती ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी पाहूया पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च केले होत्या या ठिकाणी पाहूया कैलास ऑन साइडला खेचून काढलेला आहे लंगाच्या रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालेला आहे एक धाव कंप्लीट केली आणि थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं अवसर मिळाला आणि इथं 2 धावा कंप्लीट होतात 17 धावा धाव फलकावरती तो आपला मेसेज टाकला पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा टर्न होते गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर कुंदन चेंडूला उचलला जातोय दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळालेला आहे आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात आज कुठेतरी शांत दिसतोय भाऊ पाटील काल खूप एन्जॉय केलं होतं आपण पाहिलं तर आज मला तर वाटतं कमिटी नाश्ता दिला की नाही माहिती नाहीये त्या कारणास्तव कुठेतरी हालचाल दिसत नाही शरीराची यस यस अल्पेश गायकवाड तुम्हाला नाश्ता पाणी सर्व काही पुरवेल थोडस एन्जॉय करा जागृत व्हा सुस्त राहू नका 2 दिवसात 4000 रुपये कमवल्यात आणि आमच्या हातावर तुरी दिल्यात पुढील चेंडू यावेळेस ऑन साइडला पाहूया गॅप मध्ये चेंडू आहे आणि इथं मात्र तू घे मी घे पाहूया काय पडदा टच बाउंड्री आहे त्याच्यामुळे चेंडूला आतमध्ये अडवले असं संकेत दिले जाते यस लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा चेक केले जात आहे बाउंड्री नाही आहे पंच निर्णय काय क्रॉसिंग आता ते दोघं पण जागेवर उभे आहेत बघा तुम्ही चेक करा आता तुमचा तुम्ही दोघं अजून पण आलेत दोघांनी भाऊ पाटील ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो मान्य करावा लागेल प्लीज तुम्ही कळवा आमच्यापर्यंत कारण लाईव्ह मध्ये आपल्याला आहे ना ते चित्र दिसत नाहीत तुमचा काय निर्णय आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा
प्रवीण चांगला आहे, कैलास आउट झाला त्यांना फरक नाही, प्रवीण आउट झाला त्यांना प्रॉब्लेम आहे ना, म्हणून निघत नाही ते. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची. पंच काय निर्णय पोहोचवा आमच्यापर्यंत लगेच ताबडतोब. चला सहकार्य करे, चला प्लीज. नवीन फलंदाज विकास येतोय. निश्चित आपण पाहिलं तर कैलासी बाद होता, आपल्याला पाहायला मिळत होतं आणि योग्य तो निर्णय पंचांच्या माध्यमातून. परंतु पंचांना विनंती आहे की आपण झटकापटक निर्णय द्या. विलंब लागला ना की मग ते सुजत जातं, फुगत जातं. चला सुरुवात करा. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होता. गोलंदाजी मार्क वरती प्रवीण ऑन स्ट्राईक. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 19 या अंकावरती लागली गेली आहे. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. पाहूया क्षेत्ररक्षक दुरून येतोय फ्रेम मध्ये संजय आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या हंगामाला सुरुवात झाली, अतिशय चांगल्या प्रकारे प्रभावित केलं होतं कारिवली संघाने. खास करून आपण पाहिलं तर कित्येक टुर्नामेंट मध्ये नंबर 1 वरती रँक करत होते आणि आता मात्र बंदरामारुती काल्हेर आपण पाहतोय जवळजवळ 9 ट्रॉफी त्यांच्या हाताला लागलेल्या आहेत. त्या अनुषंगाने तो संघ मात्र नंबर 1 वरती रँक करतोय. पाहूया या सामन्यामध्ये कोण संघ विजयी संपादन करतोय. ववली संघाने सुद्धा खूप चांगलं प्रभावित केलेलं आहे आणि अतिशय जिद्दीने क्रिकेट खेळताना कारिवली संघाला आपण नेहमी पाहतोय. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाजी मार्क वरती यावेळेस सोडवलाय. क्या बात आहे. चेंडू पाहता पाहता जातोय सीमा पार. क्या बात आहे. पंचांच्या माध्यमातून अनोखा इशारा दिला जातोय. षटकार. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये चौकार पाहायला मिळाले, षटकार पाहायला मिळालं नव्हता. परंतु इथेही आपण पाहतोय ओव्हर क्रमांक 2 आणि त्या ओव्हर मध्ये हा षटकार पाहायला मिळाला. बऱ्याच काळानंतर प्रवीण यांच्या बॅट मधून एक मोठा फटका. धावसंख्या पाहतोय 27 अंकावरती जाऊन पोहोचते. पुढील चेंडू पाहूया. गोलंदाज टर्न होतोय. गोलंदाजी मार्क वरती यावेळेला अजून एक ताकदवार फटका आहे. ऑन साइडला खेळून काढलेला आहे. कुंदन आहे त्या ठिकाणी आणि आपण पाहतोय एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाहीये. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्या अनुषंगाने आपण पाहतोय चेंडू डीप मध्ये असताना सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाते. षटक क्रमांक या ठिकाणी संपलं जाते. दुसरं धावसंख्या धावफलकावरती 28 लागली जाते. पहिल्या ओव्हर मागे 15 आणि दुसऱ्या ओव्हर मध्ये 13. मध्ये रँक करणारे संघांमध्ये वर्णी लागताना हा कारिवली संघ आपण पाहतोय दुसऱ्या क्रमांकावरती. आतापर्यंत आपण पाहिलं तर त्यांच्याही हाताला 6 ट्रॉफीज लागलेल्या आहेत. प्रथम क्रमांकाच्या 3 आणि तृतीय क्रमांकाच्या 3. बंदरामारुती काल्हेर काही स्पर्धा झाली त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर खूप चांगलं त्यांचं योगदान पाहायला मिळाले. आतापर्यंत त्यांच्याही नावावरती 9 ट्रॉफीज आहेत. पहिल्या क्रमांकाच्या 4, द्वितीय क्रमांकाच्या 2 आणि तृतीय क्रमांकाची आपण पाहिल्या तर 2 आणि एक ऍड कालची केली जाते. म्हणजेच प्रथम क्रमांकाच्या 5 ट्रॉफी उचलणारा बंदरामारुती काल्हेर टॉप 1 वरती रँक करतोय.
मरुआई किवनी दिवे या संघाने सुद्धा प्रभावित केलं. या हंगामामध्ये प्रथम आपला डेब्यू मॅच खेळत असताना एक चांगलं काम, त्यानंतर आतापर्यंत त्यांचेही चांगलं काम आहे. आपण पाहिलं तर 3 नंबरवरती त्या संघाला पाहायला मिळते. वीर तानाजी दापोडे या संघाने आपण पाहिलं तर खूप संघर्ष केला. दमन दौरा जिथे खेळला गेला ती ट्रॉफीवरती त्यांनी नाव कोरलं. त्याच्यानंतर मात्र लयबद्ध क्रिकेट त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आणि जय बजरंग कारिवली या संघाने सुद्धा आपण जर पाहिलं तर एक चांगलं काम पाहायला मिळतंय. पाहूया पुढील चेंडू हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संजय. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस चांगला चेंडू आहे. काय घडतंय पाहूया. पंचांच्या माध्यमातून काय इशारा दिला जातोय. यस, लेगबाजच्या स्वरूपाने एक धाव कंप्लीट केली जाते. संजय पाटील हा एक गोलंदाज खूप ताकदवार आहे. याच्या जोरावरती कित्येक सामने आपल्या नावावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. खास करून आपण कारिवली संघ पाहिला तर एक पॅक टीम आहे. भरपूर चांगले खेळाडू आहेत. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षणी अफलातून त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आज संदीप कुठेतरी नाही आहे मैदानाच्या आतमध्ये. पाहूया, मिस टाइम झालेला आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय त्याच्या खाली आणि आपण पाहू शकता क्या बात आहे, अप्रतिम. भरत यांनी झेल कन्वर्ट केला गेला आहे. पुढील चेंडू पाहूया. या वेळेस आपण पाहतोय झाडू शॉट लावण्याचा प्रयत्न होता. हवं तसं बॅटच्या पाट्यामध्ये घेता आलं नाही. निर्धावची झाली सांगता. कमबॅक करताना पाहायला मिळते गोलंदाज संजय. आपण पाहिलं तर आतापर्यंत एकच धाव खर्च केली गेली आहे, तीही लेगबायच्या स्वरूपाने आपण पाहतोय. एक गडीही बाद केला गेला आहे. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार होईल. धावसंख्या जर पाहिली तर 29 अंकावरती. पहिल्या ओव्हरमध्ये 15 होत्या, त्यानंतर 13. या ओव्हरमध्ये कुठेतरी धावांवरती अंकुश लावला गेला आहे. क्रिकेटचा खेळच सहकार्याचा आहे. एखाद्याने चुकी केली, दुसऱ्याने पांघरून टाकायचं असतं. परंतु इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये आहे. सेफ लँडिंग जरूर होते. चेंडूला उचलला जाईल तोपर्यंत आपण पाहतोय 2 धावा हलक्या पावलाने कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 31 या अंकावरती जाऊन पोहोचते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ आहे. आपण पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये 38 धावांचं लक्ष पूर्ण करत असताना कुठेतरी मी तर म्हणेन दमछाक उडाली होती बीबी स्पोर्ट इताडे संघाची. मिसफिल्ड तिथं झालं, त्या कारणास्तव आपण पाहिलं की विजय आपल्या हातातून निसटला गेला देवरून संघाचं. अन्यथा गोलंदाजी अफलातून आपल्याला पाहायला मिळाली होती. 38 धावा डिफेंड करणं 70-70चा बॉल आहे, म्हणजे गोलंदाजांना कशमकश चांगली परीक्षा द्यावी लागते. इथं मात्र पाहू शकता आपण चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने वळला जातोय. पूर्णपणे गाफील राहिला होता फलंदाज आणि या ठिकाणी आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता. धावसंख्या स्थिर 31 या अंकावरती अजूनही आपल्याला पाहायला मिळते. बीबी स्पोर्ट इताडे आपण कुठेही जायचं नाही. लगेच आपण याचे विजेता संघाची सामना खेळणार आहोत. अजून एक तेज तर्रार चेंडू, सबमरीन डिलिव्हरी म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. कुठल्या प्रकारची या ठिकाणी धाव नाहीये. क्या बात आहे, कमबॅक केलेला आहे संजय पाटील याने. एक गडी बाद केला आणि 3च धावा खर्च केल्या. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी मागील मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाली होती. संजय त्याही गोलंदाजाचं नाव आपण पाहिलं तर 4 धावा दिल्या होत्या आणि 3 गडी बाद केले होते.
योगायोग पहा, तोही तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज संजय. दोघांचे नाव, नावामध्ये सर्व काही असतं मित्र, परंतु कर्मामध्ये सर्व काही दडलेलं असतंय. एकाच नावाची तुम्हाला लाखो लोक मिळतील, परंतु लाखात एकच आपलं काम चांगलं बजावू शकतोय. पाहूया या ठिकाणी नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये कुंदन पाटील तयार होतोय. अंतिम चेंडू आहे. अल्पेश गायकवाड करून गिफ्ट अँपल दिले जाईल जर भाऊ पाटील यांनी डान्स केलं तर. डान्स दाखवावा लागेल याच मॅच मध्ये, नाहीतर घरी जाईल. पुढील चेंडू पाहूया. हाताळण्यासाठी कुंदन पाटील तयार होते गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस चांगला फटका आहे. कार्पेटच्या साहाय्याने लॉंगऑफच्या रिजनला नेलम नाही काय त्या ठिकाणी आपण पाहतोय, परंतु 2 धावा वाचू शकत नाही, रोखू शकत नाहीये. धावसंख्या 333 या अंकावरती जाऊन पोहोचते. प्रवीण यांच्याकडे खूप चांगली कलात्मक फटके खेळण्याची कला आहे आणि आज संघाला नितांत गरज आहे. शेवटचा अंतिम ओव्हर आहे आणि अजूनपर्यंत या ठिकाणी टिकून आहे. पाहूया त्याचा फायदा घेतला जाईल का. हरिदासकडे सुद्धा चांगली कला आहे, पाहूया. परंतु ज्याच्याकडे स्ट्राईक जाईल त्यांनी मात्र आता काम चोख बजावावा लागेल. धावसंख्या 33 समोर संघ आहे जय बजरंग कारिवली. यावेळेस पुन्हा एकदा ऑफसाईडच्या दिशेने येतो चेंडू. चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि इथेही आपण पाहतोय की 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अल्पेश गायकवाड यांना खूप मागणी आहे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर, आणि या ग्रामीण क्रिकेटमध्ये त्यांची फीज ही सहजासहजी कोणाला परवडत नाहीये. पुढील चेंडू यावेळेस शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे मात्र एकच धाव घेतली जाईल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या पाहतोय धावफलकावरती 36 36 धावा ऑन बोर्ड लागल्या जात आहेत. क्या बात आहे. भाऊ पाटील रंगामध्ये येत नाही अजून. ओशन ड्रिंक दिली तरीही येत नाही. अजून काय वेगळी ड्रिंक आणू का. कुंदन पाटील पाहूया. यावेळेस ऑन साइडला खेळून काढलेला आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. चंदन आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर. इथे एकच धाव घेतली जाते. जो षटक हाणामारीचं होतं, ठोसाठोसीचं होतं, तिथे मात्र चांगलं प्रदर्शन गोलंदाज कुंदन यांचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत धावांवरती रोख अंकुश लावलेला आहे. 6 धावा फक्त खर्च केल्या. 4 चेंडूंचा खेळ झाला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या पारीतील. धावसंख्या जर पाहिली तर 37. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये हवं तसं आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निर्धावची झाली सांगता. शेवटचा अंतिम चेंडू पाहूया. स्वतःवरती आत्मविश्वास दाखवलाय. मी करू शकतो, मी बनू शकतो, आय कॅन डू ची वृत्ती निर्माण केलेली आहे. पाहूया मै हूं ना याचा संकेत देतायत की गोलंदाज सांगून देतोय हम भी किसी से कम नाही. यावेळेस उडवला जरूर आहे. प्रॉपर टायमिंग ताकद झोकून देता आली नाहीये आणि या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. तिसरीचा प्रयत्न पाहायला मिळाला, परंतु 2च धावा मिळतील यात मात्र काही शंका नाहीये. या 2 धाव्याने 39 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. आता मात्र आपण पाहिलं तर 4 षटकांमध्ये विजयाचं समीकरण जय बजरंग कारिवली संघासमोर 40 या धावसंख्येची गरज असेल. प्रति षटकामागे 10 ची सरासरी पाहायला मिळेल.
पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत। आई गावदेवी स्पोर्ट 40+ नानकर आयोजित माजी सरपंच चषक 2025 आपण आजचा क्रिकेटचा सोहळा पाहतोय। आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या विजय नोंद बेबी स्पोर्ट इताडे या संघाने जय हिंद देवरुंग या संघाला पराभूत करून केली आहे। चालू सामन्यातून विजेता आणि बेबी स्पोर्ट इताडे असं दुसऱ्या फेरीचा आपण यानंतर लगेच पुढील सामना खेळणार आहोत। बेबी स्पोर्ट इताडे संघाचे संघनायक आपले सहकारी जर घरी गेले असतील तर त्यांना लगेच बोलावून घ्या। मैदानामध्ये सध्या सामना सुरू आहे गावदेवी ओली आणि जय बजरंग कारिवली। विजयाचं लक्ष्य आहे बरोबर 10च्या सरासरीनं 40 धावांचं। बजरंग दादा पाटील जानमान सारंगाव संघाचे एक सिनियर खेळाडू यांनी आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाला या स्पर्धेसाठी तसेच आमचं पंच पॅनल असेल समालोचक आणि गुणलेखक सर्वांना शुभेच्छा दिलेत। धन्यवाद बजरंग दादा पाटील। त्यानंतर प्रमोद दादा भोईर असतील यांनी देखील आई गावदेवी स्पोर्ट नानकर संघाचं कौतुक केलेले आहे। एक चांगली स्पर्धा चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन माजी सरपंच चषक 2025 मान्य श्री दत्तात्रय रामचंद्र सुतार माजी सरपंच यांच्या नावानं आपण ही स्पर्धा पाहतोय। चला सामना लगेच सुरू करा आपण। नक्कीच या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर नाणेफेकी कक्षामधून नाणेफेकी जिंकणाऱ्या संघनायकास कोल्ड्रिंक शीतपेय दिलं जातोय नमनाजी सुतार माजी सरपंच यांच्या माध्यमातून। त्यानंतर मॅन ऑफ द मॅच ओसेन फ्रूट ड्रिंक्स जयरामजी दलवी माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत नानकर यांच्या माध्यमातून आणि जी ट्रॉफी आहे ती अमोल जाधव समाजसेवक नानकर यांच्या माध्यमातून आणि सर्व ट्रॉफीज 1 ते 4 क्रमांकाच्या आम्हाला माजी सरपंच दत्तात्रय रामचंद्र सुतार यांनी स्पॉन्सर केले आहेत त्यांचे देखील आभार व्यक्त करूया। आणि चेंडूंची व्यवस्था नानकर गावचे यंग अँड डॅसिंग पोलीस पाटील हरिदास कालन यांनी स्पॉन्सर केले। सन्मान चिन्ह MD मदन जाधव समाजसेवक आणि माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून आणि अजयजी कोणकार यांनी उत्तम एक पुण्याचा वाटा उचलला आहे। या स्पर्धेमध्ये संपूर्ण पाण्याची व्यवस्था गेम ऑन 4 ओव्हर 40 धावा। पहिला चेंडू व्हाईट यॉर्कर काय कमालीचा चेंडू टाकला प्रवीण जोशीनं। चांगली सुरुवात आज अरविंद भोईरने देखील त्यांचं जुनी लय दाखवली होती। सलग 2 चेंडूमध्ये 2 चौकार नीलम नाईकला पहिल्या ओव्हर मध्ये ठोकले होते। हा फुलटॉस चेंडू घेऊन चेंडूला ऑफ ड्राईव्ह केलाय वाईडिशा लॉंग ऑफ रिझनला दयानंद म्हात्रे यांच्याकडून चांगली फिल्डिंग आपण पाहिली। एका धावेनं संजय पाटीलनं स्वतःच आणि जय बजरंग कारिवली संघाचा धावांचा अकाउंट ओपन केलाय। बघूया संजय आणि नीलम नाईक ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय। चांगली स्पर्धा चांगले प्रेक्षक मैदानामध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत। फुलटॉस आणि फुलटॉस वर फुल टोल वसूल षटकार। नक्की चांगले 2 आमचे डीजे जॉली चांगले संगीत नक्की पोषा चांगले गाणी वाजवतात आणि आमचे पोषा मैदानामध्ये आहेत। भाऊ पाटील आपल्याला नाचायचं अल्पेश शेवटच्या इनिंग पर्यंत आहेत त्यांनी तुमच्यासाठी बक्षीस जाहीर केलं आहे। बॅटची कडा नीलम नाईकनं स्पोर्टमॅन स्पिरिट दाखवलाय। अगदी चेंडू बॅटला साठून गेल्याने हरदास पाटीलनं इष्टांच्या मागे झेल टिपलाय। फलंदाज बाद नीलम नाईक इज गॉन।
वरती लाईव्ह तेजेश भोईर यांची टेक्निकल टीम चांगला वर्क कॅमेरा वर्क पाहायला मिळतोय. साफसूत्र टेलिकास्ट. माजी सरपंच चषक नानकर 2025 तेजेश भोईर याचं देखील आपण कौतुक करूया. त्यानंतर आमचे डीजे ज्वाली मंडप डेकोरेटर. चांगली मैदानाला सजावट आपण मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू अगदी गुडलँड स्पॉट वर चेंडू फेकलाय. भारत पाटील आज तिसऱ्या क्रमांकावर आलेत. जय बजरंग कारवली संघाचे सर्वात जास्त संघनायक म्हणून जर आपण कोण पाहिला असेल तर हा चेहरा आहे भरत पाटील यांचा. खूप चांगली टीम. वेलकम हनुमान पाटील हनुमान पोगाव या संघाचे एक उत्कृष्ट यष्टीरक्षक फलंदाज आणि या नावाने फोकस आणि फेमस आहेत. पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावा लागलेत जय बजरंग कारवली संघाच्या फलकावर 1-8 म्हणजे प्रवीण जोशीनं 2 धावा राखून ठेवलेल्या आहेत. 10च्या सरासरीने 40 बनवायचे आहेत आणि पहिल्या ओव्हर मध्ये आलेत एका गड्याच्या मोबदल्यात 8. नक्कीच बेबी स्पोर्ट इताडे आणि चालू सामन्यातून विजेता असा आपण या स्पर्धेचा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना यानंतर पाहणार आहोत. आणि त्यानंतर ज्वाली कामतदार जानमन पोगाव वेताळ कोपर आणि आई गावदेवी सोनाली. चला चला वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. आपण नक्कीच गावदेवी ओली संघाच्या फलंदाजीवर नजर टाकूया. केपीनं 8 धावांचं योगदान दिलं. अरविंदजी भोईर 11. त्यानंतर प्रवीणनं अगदी चांगली फलंदाजी केली होती. विकास जोशी 0वर बाद झाले. हरिदास 3 तर प्रवीण जोशीनं 16 धावांची मूल्यवान केली होती. अरविंद भोईर 11 आणि प्रवीण जोशी 16 या 2 फलंदाजांनी 5 फलंदाजांमध्ये संघासाठी महत्वाची भूमिका पार पाडलेली आहे. 3 ओव्हर 32 च समीकरण शिल्लक आहे. पहिल्या सामन्यातून झाल्या 37 आणि दुसऱ्या सामन्यातून धावा झाल्यात 39. नक्कीच आजच्या पहिल्या दिवसातून आपण आज दुसरा सामना पाहतोय. केपीचा चेंडू टर्न केलाय. बघूया अरविंद भोईर चेंडूला उचलतायत. ते बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग सीमारेषेवर इथे हरदास पाटीलला चेंडू हातामध्ये पकडता आला नाहीये. मित्रांनो कधी कधी जे आपण ग्लोव्ह घालतो ना त्याचा परिणाम देखील असतोय. नक्कीच गरमी भरपूर आहे तरी हरदास पाटीलने हातामध्ये आपले सपोर्टर यूज केलेले आहेत. असो सराव असेल त्यांचा. इथे चेंडू पकडला नाहीये. अरविंद भोईर थोडेसे नाराज आहेत कारण की इथे भारत पाटील यांना धावबाद करण्याची संधी जरूर चालून आली होती. चांगले यष्टीरक्षक आहेत हरिदास पाटील. पहिले चेंडूवर 2. संघाची टोटल 10. चेंडूला उडवलाय. कौ कॉर्नर रिझनला जेल निसटलाय सुटलाय. विकास जोशी कडून हा जीवनदान भारत पाटील यांना. नक्कीच इथे फिल्डिंग खराब आपण पाहिला. जैन देवरुंग संघाने देखील पहिल्या सामन्यातून खराब फिल्डिंग केली आणि त्याचा फायदा बेबी स्पोर्ट इताडे या संघाला झालेला आहे. क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षण तुमचा मुख्य घटक आहे. तुम्ही असे झेल सोडले तर गोलंदाजाला तुम्ही दोषी ठरवू नका. हा चेंडू टर्न केलाय. अगदी चेंडू लेग स्ट्रिक वरचा होता. अरविंद भोईर आहेत. पुन्हा एकदा चांगली फिल्डिंग जरूर झाली. इथे 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाहीयेत. भारत पाटीलनं केपीच्या पहिल्या 3 चेंडूमध्ये 7 धावा पूर्ण केली आहेत. धावसंख्या 14. विजयी संघ आणि बीबी स्पोर्ट इताडे. इथे दुसरीचा प्रयत्न आहे आणि ते दुसरी धाव देखील पूर्ण झाली. आज विकास पाटील इन ऍक्शन मध्ये आहेत. महेश जोशी इन ऍक्शन मध्ये आहेत. नक्कीच बऱ्याच दिवसातून आज विकास पाटील यांना देखील अरविंद भोईर यांच्या नेतृत्वाखाली संधी दिलेली आहे. ओली संघ एक चांगला संघ आहे.
विजयदादा पाटील संघाचे सिनियर खेळाडू अशोकदादा पाटील असतील, छत्रपती गायकवाड यांच्या माध्यमातून या संघाला शुभेच्छा. आमचे जयंतभाऊ पाटील इथे हा चेंडू इनसाइड आउट, चेंडू सेफ लँड होतोय. शॉर्ट स्टाक कव्हर रिझन मधून चेंडू उचललाय, 2 धावा इथे पूर्ण केलेत. बघा या ओव्हर मध्ये भारत पाटीलनं सलग 5 चेंडूंवर दुहेरी धावा पूर्ण केलेत. नक्कीच धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचलेली आहे. विजयासाठी 22, 13 चेंडू मध्ये 22. बीबी स्पोर्ट इतडे संघाला 12 मध्ये 21 होत्या आणि शेवटच्या 6 मध्ये 12 आणि शेवटच्या एका चेंडू मध्ये 1. ती धाव रोशननं कंप्लीट केली आणि बीबी स्पोर्ट इतडेचा पहिला विजय या स्पर्धेमध्ये लागलेला आहे. बघूया 5 चेंडू मध्ये 5 वेळा दुहेरी आलेत. शेवटच्या चेंडूवर काय दडलाय केपी, राऊंड द विकेट. इथे हा फटका अगदी समोर उडवलाय, स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू लॉंग आउट आणि लॉंग ऑफच्या मधून सीमा पार. भाऊ पाटील यांचा इशारा येतोय चौकार. नक्कीच जय बजरंग कारवली संघाचे एका सिनियर ओपनर खेळाडू आणि भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट पंच, सध्या मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले नक्कीच आमचे श्यामदादा पाटील आम्हाला जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एक सहकारी त्यांचं खेळतायत संजय पाटील आणि एक सहकारी जयमान गोवे संघाचे दिलीप पाटील. चांगले पंच आहेत, मास्टर 40+ संघटनेशी संलग्न असलेले. धन्यवाद श्यामदादा पाटील, आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 2 ओव्हर 22 आणि आता 2 ओव्हर मध्ये बनवायचे आहेत 18. भिवंडी टेनिस.com, तेजेश भोईर. ग्रामीण क्रिकेट.com, ग्रामीण टेनिस क्रिकेट.com. नक्कीच तेजेश भोईर यांची टेक्निकल टीम सुरेख असं लाईव्ह टेलिकास्ट. 9च्या सरासरीनं 18 बनवायचे आहेत. दयानंद म्हात्रे, चांगला चेंडू संजय पाटील यांच्यासाठी. पहिला चेंडू गुडलँड स्पॉट वर फेकलाय, अगदी स्टंपच्या वरून चेंडू सेफ लँड झालाय. चांगली सुरुवात पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय. हा चेंडू अगदी ऑफ स्टंप वरचा उचललाय. बघूया, चांगली फिल्डिंग करतायत. लॉंग ऑन रिजनला विकास जोशी, केदार जोशी आणि प्रवीण जोशी हे 3 बंधू आपल्याला या सामन्यातून खेळताना पाहायला मिळतात. मात्र सिनियर केदार जोशी सामन्याला अनुपस्थित आहेत. बघा जयंत पाटील या संघाचे सिनियर खेळाडू. 9 मध्ये 14, 26 झालेत 15 मध्ये आणि उर्वरित 9 मध्ये 14चं समीकरण. चांगला अगदी चेंडूला टॅप केलाय, बॅकफुटला जाऊन चेंडूला कव्हर पंच केलाय. चेंडू चाललाय डीप थर्ड मॅन कडे आणि हा येतोय चौकार. नक्कीच एक
कट्टर शिवसैनिक वेलेगावचे चिरंजीव नितीन म्हात्रे आम्हाला जोडले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ते स्पर्धा पाहत आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला नानकर संघाला आयोजनासाठी शुभेच्छा दिलेत आणि आपल्या संपूर्ण भिवंडी ग्रामीणच्या 40+ च्या संघाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. नितीन म्हात्रे वेले आपल्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संजय पाटील आणि भारत पाटीलनं धावाला आवरलाय आणि सावरलाय. आता 7 मध्ये फक्त बनवायचे आहेत 6. स्विच संपर्क जरूर झालाय. चेंडू चाललाय डीप मध्ये. महेश जोशी चेंडूला उचलतायत. धावा मिळतील 2. सध्या दयानंद म्हात्रे याची गोलंदाजीची धार कुठेतरी कमी झालेली आहे. आपण पाहिलं तर ओली संघाकडून दयानंद म्हात्रेनं कित्येक सामने स्वतःच्या गोलंदाजीच्या बलावर जिंकून दिलेले आहेत. मात्र सध्या त्याच्यासाठी दिवस स्पर्धा खूप खराब चाललीत. बघूया शेवटच्या ओव्हरमध्ये आता फक्त 4 धावा शिल्लक आहेत. 40चं लक्ष होतं. 36 बनलेत. 12च्या सरासरीनं 3 ओव्हरमध्ये 36 आलेत आणि आता उर्वरित 6 मध्ये 4. नक्कीच आपण कालची जी स्पर्धा पाहिली वरालदेवी 40+ ताडाली आयोजित वरालदेवी चषक 2025 या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावून बंद्रामारुती कल्याण संघ सध्या रँकिंग नंबर 1 वर आहे. 5 अंतिम विजेतेपद कल्याण संघाने आतापर्यंत पटकावली आहेत. 21 स्पर्धा झालेत आणि त्यामध्ये 7वीला कल्याण संघ अंतिम सामना खेळलेला आहे. 5 जिंकलेत 2 हरलेत. नक्कीच तर दापोडे संघ उपविजेता कालच्या स्पर्धेतून राहिलाय. त्यांनी देखील 2 सामने जिंकून 2 स्पर्धा जिंकून 1 स्पर्धा ते हरलेले आहेत. तर वडूनगर संघ 3 स्पर्धा जिंकून 2ऱ्या क्रमांकावर तर दापोडे संघ 3ऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतोय. चला सामना सुरू करा. गोलंदाज महेश जोशी यांना संधी दिलेली आहे. बघूया विकास पाटील, अरविंदजी भोईर, हरिदास पाटील, दयानंद म्हात्रे, केपी, जैन पाटील हे सिनियर खेळाडू वेलकम. नक्कीच आपले नानकर संघ एक चांगल्या आयोजनामध्ये नक्कीच या संघाची देखील नोंद केली जाईल. हा पहिला चेंडू आलाय रिटर्न क्रीजच्या बाहेर. पंच भाऊ पाटील सरांना नो बॉलचा इशारा केलाय. नक्कीच इथे खेळपट्टीच्या बाहेर चेंडू सोडला होता आणि हा चेंडू फ्रीड आहे. बघूया ऑन दी कार्पेट चेंडू चाललाय अगदी काऊ कॉर्नर रिजनला. जैन पाटील चेंडूला उचलतायत. 38 धावा लागलेत. आता 5 मध्ये 2. 5 चेंडू 2 धावा आणि हा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न संजय पाटील यांचा फसलाय. महेश जोशी यांच्या चेंडूचा अंदाज घेणं खूप कठीण आहे. डॉट बॉल आलाय. 4 मध्ये 2. 4 चेंडू 2 धावा. हा खराब चेंडू भीमरचा इशारा आणि हा विजय फटका. अभिनंदन. धोळ बजरंग कारिवली. हडलॉक टफ लॉक गावदेवी ओली